श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार, रविवारची सुट्टी आणि सकाळ सकाळची पूजापाठ झाली म्हणजे तरी आज उशीर झाले. रविवारचं कसं होतंय सकाळचं म्हणतोय पण जरा उशीर झालेले असते पूजा. तर निवांत उठलेले असतात सगळेजण, सुट्टी आहे म्हणून, मुलांची शाळेची सुट्टी असते तेव्हा निवांत उठलेले असतात आणि मस्तपैकी प्रसन्न वातावरण दिसलं ना आपल्या किचनमध्ये. देवघरात पूजा केलेली, छान छान फुलं लावलेली, किती कलरची फुलं आहेत बघा. अजून तरी काकाने आणून लावलेले नाहीत, म्हणजे जरा कमी झाल्यात. का झाल्या तर तुम्हाला माहीतच असेल, आता चैत्र महिना येणार आहे म्हणलं, चैत्र पालवी फुटायची असली की जुनी सगळी पालवी पाला सगळा गळून पडलेला असतो आणि त्यानंतर नवीन पालवी फुटती, मग नवीन छान छान कळ्या येतात आणि भरपूर फुलं लागतात. तर चला आता माझं काय दाखवते तुम्हाला, मी काय करणार आहे किचनमध्ये. तर आता हे बघा, पातेलं घासल्यानंतर अजून एकदा घासून झाकून ठेवलेलं आहे पळ्याही काढून. आणि इथं पालक शिजवले, आपल्या शेतातली पालक, बटाटा आणि टमाटर. तर असं शिजवून ठेवलेलं आहे. आता त्याला तडका द्यायचा, मग मस्तपैकी भात लावायचा. तर रात्रीची पराठ होती, ते पराठं खाल्ली सगळ्यांनी आणि आता नाश्ता फुल झालेला आहे. त्यामुळं मग फक्त पालकची आमटी आणि मस्तपैकी भात करायचा आहे. तर चला आता तिकडचं दाखवते जरा. तर हे बघा, आता सियाला पण पंजन आणलं, तुटलं होतं तिचं पण टाईमच नव्हता आणायचा आणि म्हणलं आता चला घेऊन येऊया. तर घेऊन ठेवलं 4 दिवस झालं पण घालायचं झालं नाही. तर डिझाईन कशी आहे सांगा, हे एवढंच आहे बघा, पण 9,000 रुपये याला गेलं. जाड पट्टी असल्यामुळं म्हणलं हेच असू दे, पातळ असले की मग लगेच तुटणार म्हणून थोडीशी त्या दोघींपेक्षा जराशी जाड आहे सियाची. आणि दिदीला आणि अनन्याला एकसारखीच आणलेले आहे. त्यांची पण किती 12,500 का 13,000 रुपये गेलं. पण त्यांची पातळ आहे जरा पट्टी आणि सियाची जाड असल्यामुळं सियाच्या पट्टीला हे आपल्या पंजनला 9,000 रुपये गेलं. तर चला आता घालूया. कसं होतंय, पायात आणून नाही घातलं तर मग काय. सियाची आज सियाची रविवार आहे, सुट्टी आहे. हां, सियाची सुट्टी असल्यामुळं रविवारचं तिनं आवरलंय, छान ड्रेस घातलेला आहे. तर पंजन घाला मामा संग आणि आवळून घे चांगलं. हां, यानं पेच कसं आवळ धर, ह्यात ठेवतो तोपर्यंत आणि त्या जागेवर ठेवा. हां, कॅरीबॅगमध्ये त्या तिला आवरले दिलं. ती म्हणली मला आल्या टेरिस गार्डनवर गेलते ना मी, मग आल्या तिला थांबला, मस्ती करू नको. तर आल्या तिला म्हणलं आंघोळ केल्या, आता पंजन घाल. तर मी म्हणायच्या आधी तिनंच काय केले, आई मला पंजन दे म्हणली, मी घालणार आहे. तर म्हणलं घाल, आता नवीन ड्रेस घातलाय मम्मी घालते तुला. तर बघा आता घालतेले. आता चला, दोघांनी पराठा खाल्ला का? हां, चला खाल्ला. हां हां, वा वा, एक मध्ये आऊट होणारी पोरगी 4 पराठा खाल्ली. वा 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 वा. हां, तर सकाळचं आवरल्यानंतर किती छान वाटतंय ना, आपल्या अंगणातली छान छान फुलं आणि सकाळचं थोडीशी थंडी हवा आणि थोडंसं कवळं ऊन, तर एकदम मन प्रसन्न करतं सकाळचं वातावरण. तर सकाळच्या वातावरणात ना जेवढं लवकर आवरेल ना तेवढं छान वाटतं. पोरं नाही उठली ना तर मला इतकं राग ये लागतो ना. मी म्हणते सकाळचं 12च्या आत फटाफट सगळे आवरून कामं करून मग थोडासा आराम केला तर चालतो. 12-12:30ला आपलं जेवलं बसलं. तर पोरांचं कसं असतंय, निवांत कामं चालू असते. आधी इथं काका बसल्यात उन्हात. हे बघा, आता मला म्हणायला लागल्यात बाजारात जायचं आहे, आवर लवकर. तर त्यांना म्हणलं घरात बसण्यापेक्षा इथं कवळ्या उन्हात बसा. तर येऊन बसल्यात. मनानं कधी बसत नाही, ती कधी टेरिसवर फिरत नाहीत. सांगायला लागतंय काकाला की बसा उन्हात. आणि कवळं ऊन कसं असतं, आपण कामं झाल्यानंतर शेतात 12च्या नंतर लागतोय कामाला, नाही की इथनं जायला उशीर लागतो शेतात जायला. त्यामुळं म्हणलं आता हाय घरात तर कवळ्या उन्हाचा आनंद घ्या. तर चला आता बघूया, मी जाणार आहे का काकांना पाठवते आता बाजारला. मला अजून आमटी आणि भात करायचा आहे, त्यामुळे बघूया आता काय होतंय. तर सगळं आवरलेलं आहे. हे सिया ह्यांचं काढता येत नाही बघा, इथलं झाडाच्या आळ्यात का ठेवायचं. तर हे काय करतात, खेळतात पण माती भरून खेळतात. हे बघा, माती दिसत असेल तुम्हाला. तर मी काय करते, तिथं झाडाच्या आळ्यातच खेळणी ठेवा आणि तिथंच जमवा. माती सांडली तर झाडाच्या आळ्यातच पडत्या आणि ह्या खडीवर खराब होत नाही. आणि खडीवर सावली पण असत्या, तर इथं बसून खेळत जावं म्हणते. तर इथं बसून खेळत्या निवांत. आणि आज दिवसभर खेळतेली जाता, आज सुट्टी आहे. चला, कसं वाटतंय काकूचं सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवलेलं कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. आणि
तुम्हाला मी नंतर सांगते. तुम्ही जी कमेंट केल्यात ना, हे अनन्या दीदीचा ड्रेसचा आणि आपल्या दीदीच्या ड्रेसची लिंक पाठवा. तर मी त्यांना सांगते, ते तुम्हाला सांगतील. मला काय त्यातलं काही जास्त कळत नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं ते तुम्हाला देतील. हां, शाना नाही आहे, येडा नाही आहे ना. अगं गाड्या ठेवल्यावर कसं बसेल, ती प्लेन आहे, ती जास्त चवडायचा डब्बा नाही आहे. हां, असंच खेळायचं, पण जास्त हे करायचं नाही त्याला. ठेव. हां, आणि आता शांतपणे खेळा, मस्ती करायची नाही, मारामारी करायची नाही. त्यांना काय माहिती आहे का, सुट्टी असली ना त्या दिवशी सियाचं रडणं आणि विहानची तिची केस वाढणं, एवढेच सुट्टीचं काम असतं या दोघांना. त्यामुळे यांना मार मिळणार आहे आता, आगाऊपणा जर केला आणि भांडला तर. काय म्हणत्या, ऐकू येतं का? काय विहानचं केस वाढणं आणि सियाचं रडणं सुरू राहणार का? हां, तू काय करतच नाही, तू त्याला मारते, आगाऊपणा करते, ती कोण सांगायचं? हां, अरे बाळा, ए बाळा, तू आधी करतो का दीदी करते? हां, मग नाही केलं तरी पण दीदीनं तेवढंच ग बसत नाही. विहान कसं आहे माहिती का, दीदीनं जर आगाऊपणा केलं आणि काही त्याला केलं तर ती पुरा राग तिच्या केसावर दाखवतो आणि पुरी ताकद ना केस तिची वळतो. हां, इकडे बघा, हे आमचा पेलवान आहे, ही पेलवान आहे बघा, इथं बसलाय बघा पेलवान. हां हां, ताकद कशी लावायची, कुठे लावायची ताकद? कामात लावायची, टेरेस गार्डनच्या झाडाला पाणी घालण्यात. हां, डोक्याला लावायची, झाडाला पाणी घालायचं, झाडाचं खेळायचं सावलीला बसून. नाही का? मग जा, मग माझ्या संग यायचं नाही, अजिबात यायचं नाही टेरेस गार्डनवर. काय? हां, बघा बघा, आज कसा बोलायला लागलाय. आता मी थोड्याशा ना आवरून चालले ना, आई मला करमत नाही तुझ्याशिवाय, मी पण येतो. कोण म्हणतं, कोण म्हणतं, शिया कोण म्हणतं का? हां, आणि आता बघा कसा बोलायला लागलाय, असं आगाव आहे. तसं शहाणं पण लय आहे, पण आता सांगायला आले म्हणून तसं करतो. या ते लय आगाव आहे, त्याचं काही सांगायचं नाही. हां, मग त्याला राग येतो. हां हां हां, संदेश आते हैं. हिरो, अरे इधर देखो, अरे देखो. बघते का बघ की कसा आगाव आहे. चला, याच्या नादाला लागाय टाइम नाही, मला भाजी आमटी करायची. चला. तर गायज हे बघा, ही कशाचं फुल आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्की सांगा. हे बघा, आणि नंतर मग तुम्हाला विहान पण बोलणार आहे थोड्याशीर ना, मग तुम्ही त्याला. तर गायज हे झाड कशाचं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आणि पानं ओळखत असाल तुम्हाला. हे बघा, हे पानं किती छान आहेत बघा या झाडाची, आणि फुल तर एकदम नंबर 1 आहे. हे बघा किती छान फुल आले बघा. हे बघा, माझा मातीचा हात आहे बघा. आत्ता मी ह्यातलं गवत काढलं आणि तसंच तुम्हाला दाखवायला लागल्या. तर हे बघा किती छान आले, कळ्या पण आल्या त्या. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की झाड कशाचं आहे. हे बघा, हे आता विहान पण व्लॉग करून, अरे हात लावायला नसते जवळनं, असं लांब न करायचं असते मला, असं मग फुल गळून जातं. हां, तर किती छान आलं आहे. आणि आमचं छोटंसं फुल आहे का नाही, हे छोटंसं फुल हे पण व्लॉग करते बघा. तर ह्या छोट्याशा ह्या छोट्याशा फुलाचा ना व्लॉग बघत जावा, छान छान असतोय, एकदम मस्त असतोय. हे बघा, चला आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही फुल कशाचं आहे आणि झाड कशाचं आहे. किती छान आलंय. हे मला लांबनं हां, तर चला. हां, पालक नाही, आळू आहे. आणि इकडं बघा, हे बघा टमाटर किती लाल लाल झालेत बघा. हे बघा, एक मला लांबनं हां हां, हे बघा किती लाल लाल झाले टमाटर. आणि आता वांगी पण लागणार आहेत, वांगी पण लागणार आहेत. छान छान टेरेसवर बघत राहा तुम्ही नक्की कसं काय झाड. वांगी पण लागल्यात, तुम्हाला दाखवते. पण आता काढणार आहे 4 वाजता. हे बघा 4 वाजता काढते आणि मग किती निघतात ते तुम्हाला दाखवेल. इकडं पण
किती लागल्यात टमाटर टेरेस गार्डन लागल्यात. संध्याकाळी आपण नाही मला काढून वांगी टमाटर काय. हा हे काटा आहे, काटा तिकडे जाऊ ना मला. सांगा हा. आणि इकडं बघा, इकडं बघा, आणि इकडं बघा फुल कशाचं आलंय छान छान. हा कोबी 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 हा. नाही शेंगाच नाही मला फुलाचं आहे. हे बघा इकडं पण एक वांग आहे, इथं आहे अजून खाली तिकडं छोटस. हे बघा मध्ये असेल, तुम्हाला दिसत असेल, मला उन्हामुळं दिसत नाही. हे बघा छोटस आलंय मधी, मला दिसत नाही. हा आले, दिसलं दिसलं. अजून इथं आहे एक मधोमध, आणि अशी 4-5 वांगे निघणार आहेत आणि 5-6 टमाटर. अरे मला हलवायचं नाही, मग वाळून जातं झाड. या हा हा मोठे झाल्यावर लाल होणार, मग त्यावेळी आपण लाल झाल्यावर काढून येणार. तर चला आता जाऊया. बाय. कसं वाटतंय आमचं टेरेस गार्डन नक्की सांगा कमेंटमध्ये. हां टेरेसमध्ये टेरेस गार्डन कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. छान छान, आणि एकदम एक लाईन लावल्यात ना झाडं, तर छान वाटायला लागल्यात. आता विहानला खेळायला मैदान पण ठेवायला लागतंय. तर चला आता काका आल्यात, काका बसल्या तिथं फिरत. बसा तिथं आता निवांत. हां थोडंशीर बसा की 2 मिनटं. अच्छा चला, नाही तर मग जावा. बसा म्हणल्यावर ऐकत नाहीत, जरा असं 2 मिनटं बसून मग जायचं. एकदा गेलं की गेलं. मग रात्री 8लाच यायचं होतं. हे बघा हे मी कांड्या लावल्यात, तर हे पण फुटून आले. हे बघा हां मला काटाकडे जाऊ नको, काटा आहे. ड्रॅगन फ्रूटचे काटा असतात म्हणायचं. हां काटा असतात. या चला आता अजून तुम्हाला बघायला मिळणार आहे नक्की काय काय लावलंय, काय काय आलंय नक्की मिळणार आहे बघायला. बघत राहा. बाय. आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल, दाखवतो. हां चला बाय. गाईज बघा, हे बघा शेतातनं एवढी भाजी आणली. माल आणाय गेलतो आम्ही, मग त्या दिवशी येता येतं म्हणलं चला लई दिवस झालं गेलं नाही, आणि गेल्या भाजी लई दिसली, तर मग भाजीच तोडून आणली पालकची. हे बघा 2 तास लावलं निवडायला मी, म्हणजे काढून आणायला. पण काय केलं, चांगली बघूनच आणली पानं. मग इथं आल्यानंतर लई ताप होत नाही, वेचत बसायचा आणि निवडत बसायचा. तर हे बघा आता, हे बघा सगळ्यांना थोडी भाजी. हे बघा चांगले स्वच्छ पानं काढून एक पेकिंग करायचं चालू आहे. आता अजून एक भरती, त्यानंतर मग अशा 4 पॅकिंग करणार आहे, आणि मग राहिलेली मग घरात ठेवणार. तर चला आता हे बघा विहान पण इथं थांबलाय. हां तर मग आता ही भाजी जरा निवडून 4 पिशव्या आहेत ना, हे कॅरीबॅग पॅकिंग करायच्या, आणि मग एक आहे ते आपल्या घरातल्यासाठी ठेवायचं आमटी करायला. पालकची आमटी करायची, नाही तर पालकचे पराठे करायचं. आता आमटी पण म्हणजे लई वेळा झालेले आहे. थांब बोला जरा, थांब की. हां पालकची भाजी करायची आहे, पालकची भाजी करायची आहे, पालकची भाजी पराठे करायचं म्हणतात बाबा. चला पराठा करायचं. तर चला गाईज आता मी ठेवते पॅकिंग करून 4 कॅरीबॅग. हां आणि मग आपल्याला पराठा करायचं. पालक पनीर पण खाल्लंय 2-3दा. शेतातली पालक, हां शेतातली पालक पनीर पण 2-3दा खाल्लंय. तर आणि पालकचं भजी पण खाल्लं है ना मला. तर आता करायचं पालकचं पराठं. चला निवडूया. सकाळचं साफसफाई चालल्या, आवरावरी चालल्या, आणि इथं विहान माझ्याजवळ बसलाय, मी निवडती भाजी. चला. तर काय बघा 8 वाजल्यात आणि मी बसलो जेवायला, आणि आज मम्मीने काय बनवलं तुम्हाला दाखवतो. या हे बघा छोले बनवले, आणि बघा सलाद कसा दिलाय बघा. कांदा, कोथिंबीर, बीटरूट, आणि ती मेथी भाजी की आपली टेरेसवरची आणते. तर या जेवायला बसते. कशी झाल्या बघ की. तर तुम्ही एवढं म्हणताय की काकू आज कशाची भाजी केल्या, तर माझं कसं असतंय, करते मी सगळं, आणि मला असं ताट सजवून द्यायला लय आवडतं. पोरांना असू द्या, घरातल्या सगळ्यांना
घरातल्या सगळ्यांना ना असं ताट सजवून द्यायला आवडतं. तर चला विहान काय म्हणते ते दाखवते तुम्हाला. हे बघा इथं बसलाय विहान. हा काय काय म्हणता, कसं झालं भाजी हे मला छोले छोले हां हां कशी झाल्या, छान झाल्या. चला मग बोलव की जे या जेवायला म्हणून, या जेवाय म्हणायचं आपल्या. हां यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली, इन्स्टा फॅमिली. चला आता का हां हां छान केल्या का.